छत्रपती संभाजीराजे यांचा नाशिक दौऱ्याच्या बाबत स्वराज्य पक्षाची नाशिक जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण प्रमुख शिलेदारांची पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी आढावा बैठक आणि नियोजन बैठक आयोजित केली होती। या बैठकीचे प्रास्ताविक उमेश शिंदे सर यांनी केले। प्रास्ताविकात त्यांनी सर्वात प्रथम उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे वेगवेगळ्या भागातून आलेले शिलेदार यांचे शब्दसुमनाने स्वागत करून बैठकीचे आयोजन आणि नियोजन कुठल्या मुद्द्यांवर करण्यात आलं ते व्यवस्थित सर्वांना मार्गदर्शन करून सांगितले। स्वराज्य प्रमुख युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांच्या महापुरुषांच्या थोर साधू संत यांच्या पवित्र आणि मराठमोळ्या मर्दमावळ्यांच्या बहुजन समाज 18 पगड जातीच्या सर्व क्षेत्रातील तळागाळातील वंचित कष्टकरी दीनदुबळ्या श्रमजीवी यांच्या अथक परिश्रमातून तयार झालेले हे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र। या महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आजपर्यंत विविध पक्ष समूह असतील यांनी महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ते म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला, त्याला म्हणावं असं यश मिळालं नाही। कारण छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे लोकशाहीमध्ये टिकवण्याचं काम या राज्यकर्त्यांचं असताना देखील केवळ स्वार्थापोटी कष्टकरी गोरगरीब जनतेला वाऱ्यावर सोडून स्वतःच्या पक्षाचं आणि स्वतःच्या घराचं चांगभलं करून घेण्यामध्येच या प्रस्थापितांनी प्राधान्य दिले। त्याचमुळे आज महाराष्ट्र हे महापिछाडीवर नेण्याचं काम अशी परिस्थिती प्रस्थापितांनी निर्माण करून ठेवलेली आहे। म्हणूनच प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांना न्याय देण्यासाठी स्वराज्य पक्षाने विडा उचललेला आहे आणि तो सार्थ करण्याचा मान नाशिक जिल्हा हा अग्रक्रमाने घेणाऱ्या याही आधी होता आणि याही पुढे राहील। यासाठी उपस्थित सर्व छत्रपती संभाजीराजे जेही काही जबाबदारी देतील त्यांच्या आदेशाचे पालन करून आपण पुढील दौरा यशस्वी करायचा आहे। त्याचप्रमाणे येऊ घातलेल्या लोकसभा असेल विधानसभा असेल त्यांच्यावर देखील आपल्याला कटाक्षाने लक्ष ठेवून छत्रपतींचं स्वराज्य हे सुराज्य कसं होईल यासाठी छत्रपतींच्या आदेशाचं पालन करून पुढील वाटचाल स्वराज्याच्या सर्व शिलेदारांनी करायची आहे असा ठाम विश्वास आपण आपल्या कामातून छत्रपती संभाजीराजे यांना करून द्यायचा आहे। ही जबाबदारी आपण सर्वांनी आपल्या खांद्यावर सार्थपणे पेलण्यासाठी तितक्याच ताकदीने आणि जोमाने पुढील वाटचाल कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु न ठेवता हे आपल्या सर्वांचे क्रमप्राप्त कर्तव्य असून त्यावर सर्वजण खरे ठरतील अशी अपेक्षा ठेवून सर्वांनाच पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात आले। त्यानंतर उपस्थितांनी अनेक स्वराज्याच्या शिलेदारांनी आपल्या मतांना वाट मोकळी करून दिली। त्याचप्रमाणे सर्वांना पुढील वाटचाली आणि नियोजनाबाबतच बोलण्याच्या सूचना दिल्या। तसेच सर्वांनी छत्रपतींचा हा दौरा न भूतो न भविष्य अशा आगळ्यावेगळ्या स्वरूपाचा करण्याचा निर्धार या ठिकाणी सर्वांच्याच मनातून तशा भूमिका या ठिकाणी व्यक्त करण्यात आल्या आहेत। महिला पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होत्या, त्यांनी देखील महिलांच्या प्रती त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा असतील महिलांचं सबलीकरण असेल संरक्षणाच्या बाबतीत त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं त्याबाबत देखील प्रत्येक युवतीला स्वसंरक्षणाच्या बाबत धडे देण्याचं काम देखील स्वराज्याच्या मार्फत करण्यात येईल। त्यांचाही शुभारंभ राजांच्या पुढील दौऱ्यामध्ये करण्याचा निर्धार त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलाय। जिल्हा प्रमुख डॉक्टर रुपेश नाटे यांनी मनोगत व्यक्त करताना मागील काही घडामोडी घडल्या त्याबाबत जास्तीत जास्त खोलात न जाता युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी मला काही सूचना दिल्या, त्या सूचनांच्या आदेशाला मी नतमस्तक होऊन छत्रपतींना भविष्यामध्ये हे स्वराज्य सुराज्य म्हणून घडवायचं आहे यासाठी आपण आपले काम सोप्या पद्धतीने करत राहणे आणि वाटचाल आपली यशस्वी करणे हा मूलमंत्र आपण सर्वांनी आपल्या अंगाशी बाळगून पुढील दौरा यशस्वी करण्यासाठी विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या आहेत त्यांची निश्चिती करून त्र्यंबक राजाच्या दर्शनाने नाशिक जिल्ह्याची मोहीम आहे ती कुठेही न थांबता अजून दुप्पट ताकदीने कशी पुढे सरकेल यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करावा आणि निश्चितच पुढील काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य पक्ष हा संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना नाशिक जिल्हा हा नेहमीप्रमाणे अग्रेसर राहील याबाबत सर्वांना सोबत घेऊन पुढील वाटचाल ही होणार असून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसह नाशिक जिल्हा कार्यकारिणी नव्याने घडवण्यासाठी बरखास्त केलेली असली तरी पुढील काळात राज्य कमिटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नव्याने जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात येणार आहे त्याबाबतही त्यांनी उपस्थितांना आश्वासित केले। तसेच राज्य कोर कमिटी सदस्य ज्ञानेश्वर थोरात यांनी काही कटू अनुभव हे सोडून द्यायचे असतात। छत्रपती संभाजीराजे यांनी दिलेल्या सूचना असतील आदेश असतील त्यांचे काटेकोर पालन करणारा खरा निष्ठावंत शिलेदार हा स्वराज्याच्या आजच्या बैठकीसाठी उपस्थित असून आपल्याला दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या आपण योग्यरीत्याने पार पाडाल अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त करून सर्वांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या। तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष केशव गोसावी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून गोसावी समाज हा राजांच्या सोबत होता आणि आजही त्यांच्या 13व्या वंशज छत्रपती संभाजीराजे यांच्या सोबत तितक्याच ताकदीने उभा राहण्याचा शब्द दिला असून संपूर्ण गोसावी समाज हा राजांकडे मोठ्या आशेने आणि नेतृत्वाच्या भूमिकेत छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत असून भविष्यातील महाराष्ट्रातील सुसंस्कृत चेहरा आणि सर्वांनाच न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेत असलेले छत्रपती यांनी दिलेल्या सर्व आदेशांचं अनुकरण करून स्वराज्याच्या शिलेदारांची वाटचाल करायची आहे आणि प्रत्येक सदस्याने तो आजी माजी पदाधिकारी असेल त्या सर्वांनीच स्वराज्याच्या जडणघडणीमध्ये जास्तीत जास्त सदस्य जोडले जातील यासाठी प्रयत्न करायचे आहे। तसेच पुढील बैठकीमध्ये स्वराज्य वाढीसाठी ज्या गोष्टी करणे गरजेचे आहे त्या करण्याचा मानस आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आणि वरिष्ठांच्या आदेशाने करण्याचा या ठिकाणी आवर्जून त्यांनी मनोगतामध्ये व्यक्त केला।
छत्रपतींचे आपल्यावर 350 वर्षापूर्वीपासून जे उपकार आहे आणि हे त्यांचे रक्ताचे व विचाराचे वारसदार आहे, म्हणून आपल्याला छत्रपतींसोबत राहायचं. यावेळी अनेकांनी आपल्या मनातील चांगल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत. तसेच आजच्या बैठकीसाठी प्रामुख्याने चाळीसगाव येथील प्राथमिक स्वरूपामध्ये काही स्वराज्याचे शिलेदार होण्यासाठी अग्रक्रमाने आजच्या बैठकीसाठी उपस्थित होते. त्यांच्यावर होत असलेल्या काही अन्यायांना त्यांनी या बैठकीत वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भविष्यामध्ये स्वराज्य आपल्या पाठीशी राहील असा विश्वास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. महाराष्ट्र समाचारसाठी गुलाब मणियार, नाशिक.